हॅलो. पहिलं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण चेंज इन वर्ड, चेंज इन प्रोनाउन, चेंज इन टेन्स, त्याचबरोबर बेसिक कॉन्सेप्ट ऑलरेडी त्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. आता आपण इथून पुढे वेगवेगळ्या जी 5 प्रकारची सेंटेन्सेस आहेत त्यामध्ये स्टेटमेंट किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं होतं ते पाहणार आहोत. या स्लाइडमध्ये आपण स्टेटमेंटचं इनडायरेक्ट स्पीच कसं होतं ते पाहणार आहोत. राम सेड टू मी आय विल कॉल यू टुमॉरो. स्टेटमेंट म्हणजे साधं विधानार्थी वाक्य आहे. कशावरून ओळखायचं तर फुल स्टॉप आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी वाक्याची रचना असते ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये. राम सेड टू मी वाक्याचं निरीक्षण करा. इथं मी हा ऑब्जेक्ट आहे पण तो कोटेशन मार्कमध्ये आहे तरी काही फरक पडत नाही. जरी कोटेशन मार्कमध्ये असला तरी आपण तो रिपोर्टिंग वर्बमध्येच लिहायचा आहे. वाक्य आपलं कसं होईल, राम सेड टू मी. सेड टूच्या ऐवजी आपण काय वापरतो, टोल्ड वापरतो. कधी स्टेटमेंट असेल तेव्हा. राम टोल्ड मी, कुणाला म्हणाला, मला म्हणाला. दॅट कशाने वाक्य जोडलं, दॅटने जोडलं. राम टोल्ड मी दॅट. दॅटने वाक्य का जोडलं तर हे स्टेटमेंट किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणून, साधं विधानार्थी वाक्य आहे म्हणून. दॅट आय कुणाप्रमाणे येतो तर सब्जेक्ट प्रमाणे येतो. फर्स्ट पर्सन सब्जेक्ट प्रमाणे येतो, नेहमी लक्षात ठेवायचं. मग फर्स्ट पर्सन कोण आहे तर पुल्लिंगी आहे राम. मग आयचं काय होतं चार्ट प्रमाण आपल्या ही किंवा सी. मग इथं राम आहे म्हणून ही. वाक्य फ्युचर टेन्समध्ये आहे. फ्युचर टेन्समध्ये जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त विलचं उड होतं एवढं लक्षात ठेवायचं. ही वुड कॉल. आता सेकंड पर्सन आला इथं. मग सेकंड पर्सन अकॉर्डिंग टू ऑब्जेक्ट कुणाप्रमाणे चालतो हा तर ऑब्जेक्ट प्रमाणे येतो. मग कॉल करणार आहे मला उद्या, तुला उद्या कॉल करतो असं म्हटलं. पण आपण जेव्हा त्याचं वाक्य म्हणताना काय म्हणणार किंवा सेकंड पर्सन जेव्हा त्याचं वाक्य म्हणणार तेव्हा काय म्हणणार की तो मला उद्या कॉल करणार आहे. म्हणजे मला इथं यू कशाप्रमाणे आलं तर ऑब्जेक्ट प्रमाणे आलं म्हणून वुड कॉल मी. टुमारो टाइमशी रिलेटेड वर्ड आहे, त्यात बदल होतो. टुमारोचं काय होतं कॉल मी द नेक्स्ट डे. द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे म्हटलं तरी पण चालेल. द नेक्स्ट डेच्या ऐवजी द फॉलोइंग डे. नेक्स्ट सेंटेन्स, वी हॅव फिनिश्ड द वर्क दे सेड. रिपोर्टिंग स्पीच म्हणजे कोटेशन मार्कमधलं वाक्य अगोदर आहे, नंतर रिपोर्टिंग वर्ब आहे. काही फरक पडत नाही. असंच्या असं बदल केला तरी पण चालतो, पण स्टँडर्ड पद्धत काय आहे तर रिपोर्टिंग वर्ब सुरुवातीला घ्यायचं. मग स्टँडर्ड पद्धतीप्रमाणे आपण सेड टू नाही आहे म्हणून आपण सेड तसंच्या तसं ठेवणार. दे सेड. सेड टू असतं तर आपण टोल्ड वापरलं असतं. आता हे आहे साधं विधानार्थी वाक्य. दे हॅव फिनिश्ड द वर्क. स्टेटमेंट आहे, ॲसर्टिव्ह सेंटेन्स, साधं विधानार्थी वाक्य आहे म्हणून दॅटने जोडायचं. दॅट. फक्त लक्षात काय ठेवायचं, हा परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे. आपण आता त्याचा परफेक्ट पास्ट टेन्स करायचा. म्हणजे वी कशाप्रमाणे येतो तर सब्जेक्ट प्रमाणे येतो. म्हणजे इथं वी हे कुणासाठी आहे तर दे साठी आहे म्हणून दे सेड दॅट दे. ह्याचं काय होणार हॅड. दे हॅड फिनिश्ड. दे हॅड फिनिश्ड द वर्क. या पद्धतीने आपलं बदल होणार वाक्यात. काय झालं, ह्याचं हॅड होतं हे लक्षात ठेवायचं. मनीषा सेज टू मी ना आय लाईक रीडिंग बुक्स. या वाक्यात रिपोर्टिंग वर्बचं निरीक्षण करा. रिपोर्टिंग वर्ब जेव्हा सिम्पल प्रेझेंटमध्ये असते किंवा प्रेझेंटमध्ये असतं तेव्हा इकडं टेन्समध्ये चेंज होत नाही हे लक्षात ठेवायचं. मग इथं हा जो टेन्स आहे तो तसाच राहणार आहे. बदल कुठं होणार तर फक्त प्रोनाऊनमध्ये बदल होणार. मनीषा सेज टू मी ना, मनीषा इथं सेज टू आहे म्हणून आपण इथं टेल्स वापरणार. फक्त सेज असतं तर शेजच वापरलं असतं. इथं मेन्शन कोण आहे, ऑब्जेक्ट मेन्शन आहे म्हणून इथं टेल किंवा टेल्स वापरायचं. ओके. हा थर्ड पर्सन आहे म्हणून आपण इथं टेल्स वापरली. मनीषा टेल्स मी ना. ऑब्जेक्ट आला तरच टेल्स वापरायचं. ऑब्जेक्ट नसेल तर सेज जसंच्या तसं ठेवायचं. मनीषा टेल्स मी ना कशाने वाक्य जोडायचं आपल्याला दॅटने. का तर हे काय आहे स्टेटमेंट आहे म्हणून. दॅट आय लाईक रीडिंग बुक्स. आय कोण म्हणते मनीषा, फर्स्ट पर्सन. सब्जेक्ट कोण आहे
तर मनीषा. म्हणजे इथं आपण काय घेणार तिच्याऐवजी सी. आईचं काय होतं ही किंवा सी. आता इथं आपल्याला टेन्स बदलायचा नाही, म्हणजे लाईकचं लाईकड आपल्याला करायचं नाही. मग आता इथं प्रेझेंट टेन्सच ठेवायचं आपल्याला. मग सीचं काय होणार, सीच्या पुढं आलेलं क्रियापद सी लाईक्स. हा थर्ड पर्सन आहे ना, थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर. मग प्रेझेंट टेन्समध्ये थर्ड पर्सन सिंग्युलर नंबरच्या क्रियापदाला येस किंवा ईएस प्रत्यय लावतो. म्हणून इथं आपण सी लाईक्स रीडिंग. रीडिंग हे इथं क्रियापद नाही आहे, लक्षात ठेवा. रीडिंग हे इथं ॲज अ जिरंड म्हणून वापरले, म्हणून इथं आपण त्या पद्धतीने बदल केला. सी लाईक्स रीडिंग बुक्स. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट, वी हॅव फिनिश्ड आवर होमवर्क दे सेड टू द टीचर. इकडं रिपोर्टिंग वर्ब आहे, इकडं रिपोर्टिंग स्पीच आहे. काय फरक पडत नाही, आपण रिपोर्टिंग स्पीच रिपोर्टिंग वर्ब सुरुवातीला घेऊ. दे सेड टू द टीचर. मग दे टोल्ड, सेड टूच्या ऐवजी काय घेतलं टोल्ड. दे टोल्ड द टीचर. दे टोल्ड द टीचर. दे टोल्ड द टीचर. वाक्य साधं स्टेटमेंट आहे म्हणून दॅटने जोडायचे. दॅटने वाक्य जोडायचं. दे टोल्ड द टीचर. टोल्ड कुणासाठी कशासाठी वापरलं तर इथं सेड टू आहे म्हणून इथं आपण टोल्ड वापरायचं. दे टोल्ड द टीचर दॅट. आता इथं वी सब्जेक्ट प्रमाणे चालतो. कोण आहे सब्जेक्ट, दे. म्हणजे वीचं काय होणार, वीचं काय होणार दे होणार. दॅट दे. दे हॅवचं काय होतं, हॅव हॅचं हॅड. दे हॅड फिनिश्ड. फिनिश्ड. दे हॅड फिनिश्ड. आता इथं आवर म्हणलंय म्हणजे आमचा. आपण म्हणताना काय म्हणणार त्यांचा. म्हणजे इथं काय होणार देअर. आवरचं काय होणार देअर. फिनिश्ड देअर होमवर्क. फिनिश्ड देअर होमवर्क फुल स्टॉप. आलं लक्षात. आवरचं काय केलं इथं आपण, आवरचं देअर केलं. आवरचं देअर होतं, अनेक वचन आहे ना हे, म्हणून इथं आपण देअर केलं. लक्षात आलं काय बदल केला. नेक्स्ट सेंटेन्स, ही सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा यू आर नॉटी. सेड, सेडच आपल्याला ठेवायचं कारण पुढे सेडच्या पुढे टू नाही, म्हणून ही सेड दॅट. ही सेड दॅट. दॅटने आपण वाक्य जोडतोय का तर स्टेटमेंट आहे म्हणून. ही सेड दॅट यू आर नॉटी. आता यू कुणासाठी वापरलंय, मला म्हणतोय ना तो नॅरेटर जो आहे तो कुणाला म्हणतोय तर मला म्हणतोय. म्हणजे इथं यू चं काय होणार आय. दॅट आय. एम इज आरचं काय होतं वॉज वेअर होतं. आय वॉज म्हणजे सिंपल प्रेझेंटचा सिंपल पास्ट होतो. आय वॉज नॉटी. अशा पद्धतीनं बदल होईल. जर इथं वेगळ्या पद्धतीने वाक्य आलं, ही सेड दॅट यू ऑल आर असं म्हटलं, यू ऑल आर. इथं जर ऑल शब्द वापरला तर इथं अनेक जण आले. लक्षात येते का. यू ऑल आर नॉटी. तुम्ही सगळेजण असं जर म्हटलं तर मग इथं आय आपल्याला वापरता येणार नाही. इथं सिंग्युलर नंबर समजलं ना आपण. यू आर नॉटी म्हणजे तू नॉटी आहेस, तू खोडकर आहेस. आता इथं यू ऑल म्हटलं तर तुम्ही सर्वजण खोडकर आहात. मग इथं बदल होणार. मग इथं आयचं काय होऊ शकतं दे. मग इथं दे वापरलं तर इथं वॉचं काय होणार वेअर. वाक्य कसं होईल, ही सेड दॅट दे वेअर नॉटी. अशा पद्धतीने जर स्टेटमेंट आले तर लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या. स्टेटमेंट ओळखायचं कसं तर सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट अशी वाक्यरचना असते. इन्व्हर्टेड कॉमात वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप असतो. वाक्य कशाने जोडायचं दॅटने जोडायचं. आणि आपल्या चार्टच्या नियमाप्रमाणे किंवा टेन्सच्या नियमाप्रमाणे शब्दात टेन्समध्ये आणि प्रोनाउनमध्ये बदल करायचे. तुमचं स्टेटमेंटचं किंवा ॲसेटिव्ह सेंटेन्स कधीही चुकणार नाही.